मित्रांनो, हे बिग बॉस आहे का दुसरंच काहीतरी आहे? मला तर काही समजत नाही. बिग बॉस मध्ये थुकणं काय, आईवर जाणं काय, बापावर जाणं काय, आजपर्यंत असं कधीच झालं नव्हतं. ते आता बिग बॉस सीझन 6 मध्ये घडत आहे. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये ह्या सगळ्या गोष्टी बोलणार आहेत. त्यामुळे व्हिडिओला लास्टपर्यंत बघा आणि व्हिडिओवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर चला मग मित्रांनो, पहिल्यापासून सुरू करूया प्रत्येक वेळेसारखं. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया लगेच. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता जे प्रोमो दाखवलाय की आपण ह्याच्यावर सिरियस व्हायचं का नाही. सगळ्यात मेन प्रश्न हा आहे. तर ह्या प्रोमोवर सिरियस कुणीच होऊ नका, कारण की हे बिग बॉस वाले प्रोमो वेगळा दाखवतात आणि दाखवतात मध्ये काहीतरी वेगळंच. म्हणजे हे असं झाले, दाखवायला दाखवतात नारळ पण नंतर देतात लिंबू. हे सगळ्या गोष्टी ह्या बिग बॉसनं चालू केलेल्या आहेत, कारण की बिग बॉसचा आता टीआरपी पूर्ण डाऊन होत चाललेला आहे. त्याच्यामुळेच राखी सावंतला घेऊन आलेला आहे. मित्रांनो, हर बिग बॉस मध्ये म्हणजे 2 बिग बॉस झाले की प्रत्येक वेळेस राखी सावंतला आणणार. म्हणजे यांना असं फील होते की राखी सावंत आले की बिग बॉसची टीआरपी ती हाय होणार. पण प्रत्येक वेळेस नवीन कॉन्टेस्टंट घेऊन यायचं सोडून हर वेळेस जे बिग बॉस खेळलेले आहेत त्यांनाच घेऊन येतात. हे हे कुठेतरी चुकीचं आहे बिग बॉस वाल्यांचं. आणि मित्रांनो, आता काही ज्ञानी बाबा येऊन बोलतील, तू कास्टिंग डायरेक्टर आहेस का, तुला लय समजतं, तर तू जाऊन बनव बिग बॉस. तर असं नाही होत मित्रांनो. तर प्रत्येक वेळेस नवीन कॉन्टेस्टंट आला तरच आपल्याला बिग बॉस बघायला मजा येते. आणि हे आता रुचिताचे जे चालू आहे, किचन मध्ये थुकणं, हे करणं, हाक थू करून म्हणजे ऍक्शन तरी केली ना, पण हे चुकीचं आहे. तिचे पण आई वडील बघत असतील, तिला तिच्या आई वडिलांना काय वाटत असेल हे रुचिताला समजलं पाहिजे. आणि रुचितानं थोडंसं लँग्वेज आहे ना ती चांगली वापरली पाहिजे, भाषावर थोडंसं कंट्रोल केलं पाहिजे. माझं तर असं म्हणणं आहे. आता बघू, रुचिता फायर तर झाली आहे, टोळी फायर होते का नाही ते.